राज्यातील अतिवृष्टीनंतर अमित शहा आज महाराष्ट्रात अहिल्यानगरमध्ये विठ्ठलराव विखे बाळासाहेब विखेंच्या पुतळ्याचं अनावरण, नुकसानग्रस्तांना मदत जाहीर करणार का याकडे लक्ष. अमित शहांची मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, शिर्डीतील एका हॉटेलमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. शहांसह मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचाही शिर्डीत मुक्काम. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा नाईकांचा जनता दरबार, सोमवारी ठाण्यात गणेश नाईकांच्या जनता दरबाराचं आयोजन. शिंदे गणेश नाईकांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चा. नाशकात आज शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा, भाजपनंतर नाशकात शिवसेना ॲक्शन मोडवर, एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. ठाण्यात महायुतीविरोधात महाविकास आघाडी मनसे एकत्र आल्याच्या चर्चा, जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानी बैठक, राजन विचारे अविनाश जाधव काँग्रेस नेते उपस्थित. भाजप शिवसेनेची युती न झाल्यास कार्यकर्ते मरून जातील, मंत्री गुलाबराव पाटलांचं विधान, कार्यकर्त्यांसाठी युती करण्याचंही आवाहन. संभाजीनगरात ठाकरे गटाचा हंबरडा मोर्चा, नुकसान भरपाईच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक, विभागीय आयुक्त कार्यालयावर 11 ऑक्टोबरला मोर्चा धडकणार. शिवसेना आमदार संतोष बांगरांची पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीला पुन्हा धमकी, हातपाय सलामत ठेवायचे आहेत की नाही, ऑडिओ क्लिप व्हायरल. नवी मुंबई विमानतळावर नोकरीत स्थानिकांना प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्या, शेकाप नेते जयंत पाटील यांची मागणी, अन्यथा एकही विमान उडू देणार नाही, जयंत पाटलांचा इशारा. परभणीच्या सेलू तक्रारीच्या विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार, एआय मार्फत फोटो तयार करून केलं ब्लॅकमेल, अभ्यासिकेतील शिक्षकासह दोघांना अटक. वर्ध्यात एकाच दिवशी दोघांची हत्या, शेकापुरात मुलानं कुऱ्हाडीनं वडिलांची हत्या केली, तर पुलगावात दगडानं ठेचून हत्या. धाराशिवच्या भूम कळंबमध्ये मुसळधार पाऊस, बाणगंगा आणि दुधना नदीला पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोकण किनारपट्टीला शक्ती चक्रीवादळाचा इशारा, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला, पर्यटकांनाही समुद्राजवळ न जाण्याचं आवाहन. शक्ती चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाचा इशारा, 7 ऑक्टोबरला मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात मुसळधारेचा अंदाज. गुहागरसह लाडघर समुद्र किनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग पायलटचा दर्जा, राज्यातील 5 समुद्र किनाऱ्यांचा समावेश. दिलीप खेडकरच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार, अपहरण प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, खेडकरने ट्रक क्लीनरचं अपहरण केल्याचा आरोप. यवतमाळच्या पुसदमध्ये गर्भलिंग निदान बनावट, गर्भवती महिलांना पाठवून केला पर्दाफाश, बोगस डॉक्टर ताब्यात. मेट्रो, बेस्ट, रेल्वे, एसटी, मोनोचं तिकीट एकाच ॲपवरून काढता येणार, एकात्मिक तिकीट प्रणालीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण, MMRDA कडून तयारी सुरू असल्याची सूत्रांची माहिती. साईबाबांना 1 कोटींचा सुवर्ण हार अर्पण, आंध्र प्रदेशातील भक्तानं दिला हार. अमेरिकी सैन्यात दाढी ठेवण्यावर बंदी, ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय, शीख आणि मुस्लिम सैनिकांमध्ये नाराजी. आज महिला विश्वचषकात भारत पाकिस्तान सामना, कोलंबोत पारंपरिक प्रतिस्पर्धी भिडणार.